रात्रीचे 3 वाजता अंधारामध्ये आमचा चहा नाश्ता झाल्यानंतर आम्ही निघालो कोथळगडला. आमचा पहिला ट्रेक, माझा हा पहिला ट्रेक होता. कोथळीगड हा गड महाराष्ट्रामध्ये पेठ तालुका, कर्जत जिल्हा, रायगड या ठिकाणी येतो. कोथळीगड याची उंची 472 मीटर म्हणजेच 1550 फूट. प्रकार गिरिदुर्ग. चढाईची श्रेणी बिकट. ठिकाण महाराष्ट्र. जवळचे गाव पेठ तालुका, कर्जत जिल्हा, रायगड. डोंगररांगा कर्जत भीमाशंकर. पेठ गावाच्या निकटतेमुळे याला पेठचा किल्ला असं म्हणतात. हा किल्ला कोथळा या नावाने ओळखतात. कर्जतहून खेड, खडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे प्रकार चंदेरी, प्रबळगड, नागफणी, चितगड, माणिकगड, पिशाळगड अशा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो. कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई पुणे रेल्वे महामार्गावर नेरळच्या पूर्व 19 किलोमीटर आणि कर्जतच्या दिशेने 22 किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ला आहे. किल्ला छोटा आहे, पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब पाषाणातून कोरून काढले. गुहेमधून एक आडवा तिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगर रांगेपासून कुठून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याचे 2 टाके आहेत. पेठ गावातून पावल वाटेने वर चढत गेल्यावर कातळकड्याच्या पोटात खोदलेल्या गुहा थेट समोर येतात. प्रथम देवीची गुहा व पाण्याची टाकी लागते. नंतर आकाराने मोठी असलेली भैरवाची गुहा लागते. भैरवाच्या गुहेला छताला आधार देणारे कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. 4-5 ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जुने तोफेचे गोळे आहेत. गुहेजवळच किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी एका उदयमुखी भुयारात पायऱ्या खोदल्या आहेत. कर्जतहून कोठिंबे किंवा आंबिवली गावी बसनं जाता येते. येथून साधारण 4-5 तासात गडावर पोहोचता येते. आपण बरोबर कोथळगडाच्या गडाच्या मेन दरवाजापर्यंत पोहोचलो आहोत. एवढं अवघड चढलो बाबा गड. इथून आपल्याला वरती गडाच्या एकदम टॉपवर जायचं आहे आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. गडावर पोहोचल्यानंतर आम्ही सूर्यदर्शन घेतले. काही लोकांनी फोटो व्हिडिओ काढायला सुरुवात केली. सूर्यदर्शन झाल्यानंतर थोडा वेळ थांबल्यानंतर आम्ही काही वेळाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. गड उतरताना तर मला भयानक एकदम असा अनुभव आला. मी पहिल्यांदाच आलो होतो, त्याच्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला या गडावर चढण्याचा, उतरण्याचा.
काठीच्या आधाराने मी गडावरून खाली उतरलो. रायगड तालुक्यातल्या कर्जत पूर्व रेल्वे स्टेशनपासून कसेळे मार्गे जाणारी आंबिवली बस आहे. आंबिवलीजवळ एक छान तळे आहे, इथून चढ लागतो. 3 किलोमीटरवर आतमध्ये गेल्यानंतर पेठगाव लागते. कोठळीगडचा हा पायथा आहे. थोड्याशा बिकट चढणीनंतर किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येते. खाली तळात काही पंचरची तोफा पडलेल्या आहेत. या किल्ल्याच्या लहान आकारावरून असे वाटते की किल्ल्याचा उपयोग केवळ एक चौकी म्हणून होत असावा. पेठच्या पठारावरून पूर्वेला पांढरेखिंडीत जाण्यास पायवाट आहे. गड उतरल्यानंतर आमचा प्रवास कवल्याची धार या दिशेने पायी प्रवास चालू झाला. बाबा कुठं गावातून आले का? वाटेत एक आजोबा गावातून आले? भेटले. खाली गाव काही थोड्या गप्पा मारल्या. वरती कशाला चालले मग आता? देवाचा रविवार, देवाची पूजा करायला शनिवार रविवार वरच असतो. हो का? बर बर. तर दुसरा ट्रॅक आमचा आता कवल्याची धार. कवल्याची धार म्हणून ट्रॅक आहे, तिकडे चाललेलो आहे आम्ही. कवल्याची धार म्हणजे हा संपूर्ण एकदम थरारक, असं थरारक एकदम एकदम डेंजर ट्रॅक आहे. साधारण 1550 फूट उंच चढ या केल्यानंतर खाली उतरून आल्यानंतर आम्ही आता कवल्याची धार या ठिकाणी चाललोय. कवल्याची धार नंतर आम्ही आमचा प्रवास असंच पुढे चालू परतीच्या मार्गाला लागलो आहोत. गाडीला पडलं, माणूस मेलाच.
गेला तेव्हा हात वरती पाय गेले. वरडा जरा वरडा. काय ओरडणं काय? बाबांना चढता येईल काय वरती. हे पण होईल नाही का? थेरपी पण होईल.